शिर्डी शहरात शिवसेनेचा कार्यकर्ता असलेल्या अमोल लोंढे नामक तरुणाने आगळीवेगळी संकल्पना राबवली असून विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी निर्माण व्हावी यासाठी कोणतेही शुल्क न आकारता महापुरुषांची महागडी पुस्तके वाचनासाठी थेट मोफत घरी नेण्याची संधी उपलब्ध करून दिल्याने या अनोख्या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे। आजच्या तरुण पिढीमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी यासाठी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून सध्या मोबाईलच्या आहारी गेलेल्या विद्यार्थ्यांना महापुरुषांचं जीवनचरित्र आणि ग्रंथांचा अभ्यास व्हावा या उद्देशाने एल संघर्ष प्रतिष्ठान शिर्डी यांच्या वतीने शिर्डी येथे मोफत वाचनालय सुरू करण्यात आले असल्याची माहिती शिर्डी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे कार्यकर्ते अमोल लोंढे यांनी दिली। अमोल लोंढे म्हणाले की पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील, डॉक्टर सुजय विखे पाटील, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष कमलाकर कोते यांच्या मार्गदर्शनाखाली वाचनालय सुरू करण्यात आले असून कथा, कादंबरी, आत्मचरित्र, विज्ञान, इतिहास तसेच चालू घडामोडींवरील पुस्तके, दैनिक वर्तमानपत्रे आणि विविध मासिके विद्यार्थ्यांसाठी कोणतेही शुल्क न आकारता मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहेत। वाचनालय सर्व विद्यार्थी, युवक आणि नागरिकांसाठी मोफत खुले राहणार आहे। पुस्तकांमुळेच व्यक्ती घडते। आर्थिक अडचणीमुळे कोणतेही विद्यार्थी वाचनापासून वंचित राहू नये यासाठी आम्ही हे मोफत वाचनालय सुरू केले आहे। उद्घाटन प्रसंगी परिसरातील अनेक विद्यार्थी, पालक आणि राहता तालुका अध्यक्ष सागर बोठे, पांडुरंग गुंजाळ, नगरसेवक नितीन कोते, पत्रकार सतीश वैजापूरकर, राहुल गोंदकर, प्रतीक शेळके, सचिन जाधव, निखिल घुगे, प्रसाद सुरजे, रवी शेजवळ, संदीप शेजवळ, कुणाल दिवर मान्यवर उपस्थित होते। या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे। ओम साईराम, जय शिवराय, जय भीम, जय महाराष्ट्र। आज आपण इथं तानिया हॉटेल मंडई पॅलेसच्या चौकामध्ये वाचनालय म्हणून आपण उपक्रम राबवलेला आहे। एकनाथजी शिंदे साहेब, नामदार साहेब राधाकृष्ण विखे पाटील, सुजयदादा विखे पाटील, आपले जिल्हा प्रमुख कमलाकर कोते भाऊ यांच्या माध्यमातून आपण इथं वाचनालय ओपनिंग केली आहे। आणि यंग पिढी मोबाईल आरी हे वाया चालली आहे, त्यामुळे आपण त्यांना पुस्तकातून आपल्या महापुरुषांनी, संतांनी यांनी काय योगदान दिलंय हे यंग पिढीला समजलं पाहिजे। त्या माध्यमातून आपण हे उपक्रम राबवले आहे। मोफत वाचनालय इथं उपलब्ध केलेलं आहे। हे असं वाचनालय आपण केलंय का हे पुस्तक तुम्ही घरी पण घेऊन जाऊ शकता। याची एंट्री राहणार, याची काय फी वगैरे याची काय आपण काय याचं काय डिपॉझिट वगैरे राहणार नाही। घरी जाऊन तुम्ही वाचून मोफत घेऊन जाऊन हे वाचून परत इथं जमा करून तुम्ही दुसरं पुस्तक किंवा ग्रंथ, कादंबऱ्या तुम्ही घेऊन जाऊ शकता। याचे काय आपण काही फी वगैरे ठेवलेली नाहीये। या माध्यमातून तुम्ही इथं येऊन हे पुस्तकं घेऊन जाऊ शकता। आता याच्यामध्ये आपण काही कादंबऱ्या आणल्या आहे। श्रीमान योगी आहे, महामानव आहे, माझी आत्मकथा आहे, अजून छावा आहे, मृत्युंजय आहे, अशी आपण भरपूर पुस्तकं सगळे तुम्हाला इथं उपलब्ध केलेले आहे। ज्याला आवड असेल त्यांनी इथून हे पुस्तकं घेऊन जावे। इथं सर्व विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा व इथं पुस्तकं वगैरे त्यांनी घेऊन वाचण्याची आवड त्यांना निर्माण व्हावा यासाठी मी इथं उपक्रम राबवलेला आहे। आज ह्या उपक्रमाला, या वाचनालयाला प्रमुख उपस्थिती आपले सतीश वैजापूर काका, पांडुरंग गुंजाळ, आपले तालुका अध्यक्ष शिवसेनेचे सागर बोटे, त्याच्यानंतर राहुल भाऊ गोंदकर, साई गोंदकर, अजून माझे मित्र परिवार, माझे सहकारी इथं सर्वजण उपस्थित होते। आपले प्रशांत दादा शेळके असतील, प्रसाद सुरंजे असो, हे सर्वजण इथं उपस्थित होते। नितीन भाऊ कोते, आपले नगरसेवक नगरपालिकेचे, ते पण उपस्थित होते। त्यांच्या माध्यमातून हे आपण इथं उद्घाटन केलेले आहे। मी सर्वांचे मनापासून आभार मानतो। त्यांनी इथं त्यांच्या हस्ते हे उद्घाटन केले, त्यांचे मी आभारी।